प्रभात एंटरप्राइजेस प्रस्तुत प्रभात पुरस्कार सोहळा 2014। प्रभातने एवढं मोठं कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आहे महाराजा। नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी यामध्ये आपण दिलेलं योगदान याचाच आदरयुक्त सन्मान करताना आम्हाला म्हणजेच प्रभात फिल्म कंपनीला मनापासून आनंद होता। भारतीय देविशा फिल्म्स, धग, काकस्पर्श, संहिता, तुकाराम आणि विजेता आहे पहिला प्रभात पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री संहिता देविका दफ्तरदार। सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे। श्रीयुत विक्रम गोखले अनुमती आणि श्रीयुत सचिन खेडेकर काकस्पर्श। दोन घडीचा डाव, दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे ना। छडी लगे छम छम, विद्या येई गम गम, छम छम छम, छम छम छम। नमस्कार। दुसऱ्या प्रभात पुरस्कारांसाठी जमलेल्या सर्व रसिकांचं मी अभिजित खांडकेकर आणि मी मृणाल कुलकर्णी मनापासून स्वागत करते। 1 जून हा प्रभात फिल्म कंपनीचा वाढदिवस। 1 जून 1929 रोजी म्हणजे आजपासून बरोबर 85 वर्षांपूर्वी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली। प्रभात या नावाने सिल्वर जुबिली, गोल्डन जुबिली, 60, 70 पार करत करत 4 वर्षापूर्वीच सहस्त्र चंद्रदर्शनाचा टप्पाही ओलांडलेला आहे, म्हणजेच वयाची 80 पार केलेली आहे। प्रभात पुरस्कारांना याच परंपरेचं तेज लाभलेलं आहे। पहिल्या वर्षीच्या पुरस्कारांना मिळालेला अप्रतिम प्रतिसाद आत्ता आपण थोडक्यात पाहिलातच। हे प्रभात पुरस्कारांचं दुसरं वर्ष आणि ही परंपरा यापुढेही वर्षानुवर्ष अशीच चालू राहील। हो, पण पुढे जाण्याच्या आधी थोडासा फ्लॅशबॅक, थेट 100 वर्षांपूर्वीचा। चित्रपट हे माध्यमच नवनवं होतं तेव्हाची ही गोष्ट। शुक्रवारची कहाणी। शुक्रवारची कहाणी अगं म्हणजे दर शुक्रवारी नवीन चित्रपट सादर होतो ती कहाणी। पोस्टर्स झळकतात, तोच उत्साह, तीच आशा, तसाच तो भव्य दिव्य प्रीमियरचा सोहळा, पुन्हा नव्यानं तोच डाव। चित्रपटांच्या या मायानगरीत बहुधा तेवढंच खरं असतं। हा गेल्या 100 वर्षाचा नेम, घरोघरी चालत आलेलं हे अतिशय सोपं व्रत, हा 2 घडीचा डाव, पण कधीच न संपणारा, हे औट घटकेचं राज्य, कायम टिकून राहणारं, ही कापूस कोंड्याची गोष्ट, प्रत्येक वेळी वेगळी दिसणारी, ही चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, खरी, अगदी खरी भासणारी। प्रभात नगरी जिथे बहरली लखलख चंदेरी दुनिया, जगासावख्या दीप बुन गेली कला गुणांची जी किमया। आज पुन्हा ती किमया व्हावी, आज पुन्हा ती किमया व्हावी। पुन्हा एकदा प्रभात व्हावी, पुन्हा एकदा प्रभात व्हावी। इथे पोचणे सोपे नाही, इथे पोचणे सोपे नाही, उगाच खोटी नव्हे स्तुती। सज्ज जाणत्या नजरा येथे, सज्ज जाणत्या नजरा येथे, क्षण क्षण सारे पारखती। खरी परीक्षा येथे व्हावी पुन्हा एकदा
प्रभात व्हावी. प्रभात येता तुमच्या हाती मिळे गुणांची अशी पावती. प्रभात येता तुमच्या हाती मिळे गुणांची अशी पावती. जणू क्षितिजाची भेट घडावी. जणू क्षितिजाची भेट घडावी. पुन्हा एकदा प्रभात व्हावी. पुन्हा एकदा प्रभात व्हावी. प्रभात फिल्म कंपनी. प्रभातची तुतारी आसमंतात घुमली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत प्रभातनं इतिहास घडवला. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि तमिळमध्येही चित्रपट निर्माण करून प्रभातनं आपलं नाव जगभर केलं. प्रभातचं स्थान भारतीय सिनेमासृष्टीत या आईवडिलांसारखं आहे. म्हणूनच प्रभात पुरस्कारांना एक वेगळं मोल आहे. हा पुरस्कार म्हणजे विष्णुपंत दामले, एस फत्तेलाल, व्ही शांताराम, केशवराव धायबर, बाबूराव पै आणि सीतारामपंत कुलकर्णी यांनी दिलेला आशीर्वादच आहे जणू. चित्रपट माध्यमाची भाषा घडवण्याचं, प्रेक्षकांची अभिरुची घडवण्याचं आणि कलाकारांना आत्मविश्वास देण्याचं काम प्रभात फिल्म कंपनीने केलं. 1979 साली प्रभात फिल्म कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी झालेल्या समारंभात पु ल देशपांडे म्हणाले होते, चित्रपट आले त्यावेळेला असं वाटलं होतं ते कोणीतरी प्रेक्षक आणि कोणीतरी चित्रपट करणारे. अशा काळामध्ये मी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच चमत्कार घडला असं समजतो की प्रभात नावाची अशी एक संस्था अस्तित्वात आली की ह्या महाराष्ट्राच्या जीवनाच्याच नव्हे तर भारतीय जीवनाच्या लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचं एक अंगच बनून गेलं. तर मला असं वाटतं की चित्रपट ही व्यक्तीची एका कला नसून एक समष्टीची कला आहे. याचा सगळ्यात मोठा प्रभाव जर कुठल्या संस्थेने या देशामध्ये काढला असेल तर या प्रभातने काढला. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रभात ही संस्था राहिलेली नाहीये, प्रभात ही कलेच्या क्षेत्रातली वृत्ती राहिलेली आहे. प्रभातनी चित्रपटसृष्टीला जर काय दिलं असेल तर माझ्या दृष्टीने कलावंताला आवश्यक असलेली वृत्ती दिली. मला असं वाटतं की मी स्वतःचा माझा काही चित्रपटसृष्टीशी संबंध नसल्यामुळे ही सूचना अतिशय मोठेपणाने करू शकतो की आपल्याकडे मी अनेक अवॉर्ड्स दिलेला बघतो, पण माझी अशी इच्छा आहे की चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च पराक्रमाला प्रभात अवॉर्ड दिला पाहिजे. कारण प्रभात हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा 10 वेळा म्हणेन की तुम्ही प्रभातला या भौगोलिक बंधनामध्ये अडकून ठेवू नका, या कॉम्पाऊंडच्यात अडकून ठेवू नका. प्रभात ही वृत्ती सगळ्या कलेच्या क्षेत्रात आहे. उद्या मी म्हणून ते पारितोषिक एवढं मोठं करावं की भारतातल्याच कशाला, जगातल्या जर एखाद्या दिग्दर्शकाने उत्कृष्ट प्रकारचं असं काहीतरी कार्य केलेलं असेल तर त्याला सुद्धा प्रभात अवॉर्ड हा आपण याला काही हरकत नाही. प्रभात परिवारांनी पुलंची ही सूचना शिरसावंद्य मानली आणि मागच्या वर्षीपासून प्रभात पुरस्कार सुरू झाले. प्रभात पुरस्काराबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विष्णुपंत दामले यांचे नातू श्री विवेक दामले यांना मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. प्रभात परिवारातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत. हे प्रभात पुरस्कारांचे दुसरे वर्ष. प्रभात फिल्म कंपनी हे नावच समस्त चित्रकर्मींसाठी स्फूर्तिदायक आहे. आजची कलाकार मंडळी नव्या जोमाने काम करताना दिसत आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडून येत आहेत. नवनवीन प्रयोग घडत आहेत. आज मराठी चित्रपट जागतिक पातळीवर स्वतःची ओळख बनवतोय. अशा वेळेला प्रभातचे स्मरण अत्यावश्यक ठरते, कारण आपली सर्वांची मुळे ह्या प्रभातशी जोडली गेलेली आहेत. यावर्षी पुरस्कारांच्यात आम्ही एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या वर्षीच्या विजेत्यांकडूनच ह्या वर्षीच्या विजेत्यांना पारितोषिक द्यावं अशी एक नवीन प्रथा पाडू पाहतोय. 1 जून हा प्रभातचा वाढदिवस. मराठी चित्रपटसृष्टीची वैभवशाली परंपरा या दिवशी सुरू झाली. सारे शुभग्रह या दिवशी उच्चस्थानी असावेत. अनेक प्रयोग करत अनेक दिशांनी वाढत प्रभातने मराठी चित्रपटसृष्टीत सोनेरी पान लिहिले. तर 1 जून हा दिवस आपण मराठी चित्रपट दिन म्हणून साजरा करावा अशी संकल्पना आहे. या दिवशी प्रभात पुरस्कार सोहळा तर असेलच, शिवाय अनेक वेगवेगळे उपक्रमही सुरू करण्याची या निमित्ताने इच्छा आहे. या बाबतीत उपस्थितांच्या काहीही सूचना किंवा सहकार्य हे आम्हाला अपेक्षित आहे. एवढं बोलूनच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दामले साहेब.
प्रभात फिल्म कंपनी पुण्यात आली. पुण्यानं तिला संस्कृती दिली, तिने पुण्याला नावलौकिक दिला. नटाचं तोंडही दृष्टीस पडायला नको अशा काळात प्रभातनं भारतीय परंपरेला पुढे नेणारे पौराणिक सामाजिक विषयांवरचे चित्रपट निर्माण केले. प्रभात फिल्म कंपनी त्या बदलत्या काळाची साक्षीदार आहे. गेल्या शतकात लोकांची मानसिकता आणि चित्रपटसृष्टी हातात हात धरूनच बदलत गेली. लोक आपापल्या आयुष्यातल्या चिंता दुःख घरी ठेवून ताजंतवानं होण्यासाठी चित्रपटांना यायला लागले. पण काळ बदलला, काळज्या वाढल्या. आजकाल लोक आपापल्या चिंता दुःख स्वतःच्या खिशात किंवा पर्समध्ये घेऊन सिनेमाला जातात. म्हणजे काय म्हणजे मोबाईल. खरं तर चित्रपटगृहात मोबाईलला परवानगीच देऊ नये. आम्ही इतका खर्च करून सिनेमा बनवतो आणि मंडळी खुशाल मोबाईलवर गप्पा मारत असतात. तुझाच फोन आहे, मी व्हिडिओ कॉल आलाय तुला. तुझ्या खिशात आहे, तुझ्या खिशात. हॅलो हॅलो हॅलो. हा व्हिडिओ कॉल चालू झालेला कळतो कसा हो? बोला ना. काम काय झालंय का चालू? दिसतोय का मी? दिसतोय का? हो दिसतंय. हो दिसत आहे. मृणाल का तू? वा 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 मृणाल. अगं मी तुझ्या आजोबांचा फॅन आहे बरं का, फॅन. दोन्ही दांडेकर. अप्पांच्या का कथा असायच्या तेव्हा. पवनाकाच्या धोंडी काय किंवा तो जैत्रे जैत काय काय कथा त्यांच्या. काय ह्या प्रभात पुरस्काराचा ना आम्हाला फार अप्रूप वाटतं ना, म्हणून आम्ही इथं हे केलेलं आहे, व्हिडिओ कॉल केलेला आहे काय. आणि आज ह्या येणारे तिथे असं कळलं सुलोचना दीदी आल्यात का? सुलोचना दीदी नमस्कार. नमस्कार. वा 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 वा. तुम्ही आमचे फॅन आहात. आम्ही तुमचे फॅन आहोत. सॉरी आम्ही म्हणजे मी आणि आमची ही. तुमचा अभिनय कसा आहे माहिती का, एकदम सात्विक बघितले तुमचे सिनेमे आम्ही. तुमचा हा काय तो वहिनीच्या बांगड्या काय, मीठ भाकर काय किंवा तो हा धाकटी जाऊ काय, सांगतो काय आपलं सांगते ऐका काय. पण खरं सांगू का, आम्ही न सगळी जुन्या वळणाची माणसं. म्हणजे प्रभात कालापासून आम्ही मराठी सिनेमे बघत आलेलो आहोत. आमचे हे कोण माहितीये का तुला? आवडते हिरो कोण? गणपतराव बोरस, हे विष्णुपंत कागनीस, हे मास्टर विनायक, राजा परांजपे, राजा गोसावी, हे दादा साळवी, चंद्रकांत, सूर्यकांत, अरुण सरनाईक. वा 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 काय एक एक हिरो देवाचे. वा 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 वा. पण खरं सांगू का, आम्हाला ना सगळं कसं असं शांत शांत आवडतं. शांत म्हणजे शांता आपटे, शांता हुबळीकर, सगळं कसं शांत आवडतं. पण हे प्रभात कालापासून चालत आलेली बरं का मराठी सिनेमाची उज्ज्वल आणि भव्य ही परंपरा आजही काही तरुण मंडळी पुढे चालवताना दिसत आहेत ना, हे बघून बरं वाटतंय आम्हाला. वाटतंय ना? हो. म्हणजे ब्रह्मचारी सिनेमामध्ये बरं का मीनाक्षीबाई पहिल्यांदा पोहण्याच्या वेशामध्ये दिसल्या. त्यानंतर परवा नो एंट्री मध्ये तीही दिसली, सई ताम्हणकर. बघा परंपरा पुढे चालवते की नाही. मग बिकिनी मध्ये काय गोळ दिसली हो. मला फार आवडते सई, एकदम सई आहे सई. आवडते ना. आणि हे बरं का आज इथे सगळी नवीन नट मंडळी, तंत्रज्ञ, निर्माते, असे कलावंत सगळे एकत्र जमणार आहेत. आलेत का सगळे? दिसतायत. आम्ही हा कार्यक्रम बघतो ना व्हिडिओ कॉलवरनं. सर्व मानांकन का नामांकन मिळालेल्या मंडळींना शुभेच्छा माझ्याकडनं. खूप छान कामं करताय तुम्ही सगळे. हा असंच आम्हा म्हाताऱ्यांचं परदेशातही मनोरंजन करत राहा आणि अमेरिकेत आलात की भेटा आम्हाला सगळ्यांना. करू का बंद व्हिडिओ कॉल? नाही चालेल, बंद करा. बघतोय आम्ही, बघतो. थँक्यू पाहिलं ना, अशा अनेक चाहत्यांचं रसिकांचं प्रेम प्रभातच्या मागे वेळोवेळी उभं राहिलं.
त्यांच्या प्रेमाच्या बळावरच प्रभातनं वाटचाल केली. कोणत्याही संस्थेच्या संस्थापकांचा दृष्टिकोन सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत झिरपतो आणि त्याच संस्कारातून संस्था घडत जाते. आज मराठी कलाकारांकडे आदराने पाहिलं जातं याचं सगळं श्रेय प्रभात फिल्म कंपनीला आहे. अगदी खरंय. असं म्हणतात की त्या काळी प्रभात फिल्म कंपनीमध्ये नोकरीला आहे असं सांगितलं की पुण्यात राहायला जागा मिळत असे. भाड्याची सायकल दिवा लावून विना डिपॉझिट मिळत असे आणि त्याचबरोबर खानावळीमध्ये जेवणाची सुद्धा सोय होत असे. प्रभात फिल्म कंपनीतल्या माणसांची ओळख असणं हे त्या काळी मानाचं समजलं जाईल. प्रभात आता प्रत्यक्षात अस्तित्वात नसली तरी या साऱ्यांनी निर्माण केलेली परंपरा आज चित्रपटसृष्टीच्या मागे ठामपणे उभी आहे. या परंपरेच्या पालखीच्या मानकऱ्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच हा प्रभात शिलेदार पुरस्कार. ज्यांनी प्रभात फिल्म कंपनीत काम केलं, प्रभातच्या उभारणीत ज्यांचा सहभाग आहे, अशा कलाकार तंत्रज्ञांना हा प्रभात शिलेदार पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी आहेत श्री दत्तोबा भडाळे आणि श्री बबनराव वाळवेकर. श्रीयुत दत्तोबा भडाळे. श्री दत्तोबा भडाळे यांनी वयाच्या 14-15 वर्षापासून प्रभात फिल्म कंपनीत काम केलं. कोणत्याही खात्यातल्या माणसाला दुसऱ्या खात्यात काम करता आलं पाहिजे हा या कंपनीचा दंडक होता. म्हणूनच इथल्या कामगारांना अनेक तंत्र अवगत असत. श्री दत्तोबा भडाळ्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये कपडेपटात कामं करायला सुरुवात केली. कंपनीच्या अखेरपर्यंत त्यांनी रंगभूषा, वेशभूषा, सेटिंग अशी अनेक कामं केली. आज वयाच्या 85तही ते कार्यरत आहेत. चित्रपट व्यवसायातले जुने जाणते कलाकार म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. आणि त्यांच्याच बरोबर श्री बबनराव वाळवेकर. चित्रपट निर्मितीमध्ये स्थिर चित्रणाला अतिशय महत्त्व आहे. श्री बबनराव वाळवेकर हे या क्षेत्रातलं प्रख्यात नाव. प्रभातच्या दादासाहेब केळकरांबरोबर त्यांनी प्रभातमध्ये काम करायला सुरुवात केली. प्रभातच्या गजगौरी या सिनेमाचं स्थिर चित्रण करण्याची संधी त्यांना मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. सांगते ऐका, धाकटी जाऊ, जशास तसे, मोठी माणसं अशा अनेक चित्रपटांचं छायाचित्रणाचं काम त्यांनी केलं. पुढे संरक्षण खात्यात फोटोग्राफी संबंधीचं काम करत असताना भूतपूर्व राष्ट्रपती, विख्यात संशोधक श्री APJ अब्दुल कलाम यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. श्री बबनराव वाळवेकर. हा पुरस्कार देण्यासाठी मी प्रभातचे संस्थापक श्रीयुत विष्णुपंत दामले यांचे चिरंजीव श्रीयुत विजय विष्णुपंत दामले आणि श्रीयुत जयंत विष्णुपंत दामले यांना मंचावर आमंत्रित करते. जयंत दामले यांना विनंती करतो की त्यांनी श्री बबनराव वाळवेकर यांना प्रभात शिलेदार हा पुरस्कार प्रदान करावा. श्रीयुत विजय दामल्यांना विनंती करते की त्यांनी दत्तोबा भडाळे यांना प्रभात शिलेदार या पुरस्कारांना सन्मानित करा. एक 3 भिंतींचे घर असे, खिडकी विना सारं दिसे. एक 3 भिंतींचे घर असे, खिडकी विना सारं दिसे. आसू हासू आत वसे, आसू हासू आत वसे. ही कोणती वास्तू सांगा कसे. 3 भिंती आहेत पण घर नाहीये. बरोबर. आणि त्याला म्हणे खिडक्याच नाहीये. बरोबर. आत साऱ्या भावभावना आहेत अशा वास्तू म्हणजे करेक्ट. कम ऑन, सिनेमाचं थिएटर. करेक्ट, सिनेमाचं थिएटर. हो, पण पुढे सांग ना. आपण निवेदनामधून नेहमीच दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, संगीतकार, गीतकार या सगळ्यांची कौतुकं करतो, पण आपण आपल्या घराला जसं नेहमी गृहीत धरतो ना, तसंच या थिएटर्सना सुद्धा गृहीत धरतो. खरं म्हणजे सिनेमा हा बघण्याचा अनुभव आपण इथं घेत असतो. इथल्या अंधारात अनेकदा हसलेलो असतो, रडलेलो असतो, कॉलेजला असताना कोणाबरोबर तरी चोरून इथे आलेलो असतो. खरंय. घरी बसून TV वर आपण सिनेमा केवळ बघतो, पण थिएटरमध्ये त्याच सिनेमाचा अनुभव घेतो. चित्रपटातल्या साऱ्या भावभावना इथे सजीव होतात, नांदतात. म्हणूनच थिएटरला इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठीतला चित्रपटगृह हा शब्द जास्ती चपखल बसतो. बरोबर आहे. खरं म्हणजे या चित्रपटगृहांचा इतिहास चित्रपटां इतकाच जुना आहे. ही आपली सांस्कृतिक स्मारकच आहेत जणू, आणि त्यांचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा. प्रभात पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रभात फिल्म कंपनीला हातभार लावलेल्यांचा सत्कार केला जातो, त्यांचा सन्मान केला जातो. नामांकन झालेल्यांना पुरस्कार दिले जातात आणि त्याचबरोबर चित्रपटसृष्टीच्या वेगवेगळ्या घटकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली जाते.
प्रभात कृतज्ञता पुरस्कार या सन्मानानं त्यांना गौरवलं जातं. यावर्षी हा पुरस्कार आम्ही काही चित्रपटगृहांना देत आहोत आणि यासाठी महाराष्ट्रातली 3 जुनी चित्रपटगृहं आम्ही निवडलेली आहेत. सर्वप्रथम आर्यन टॉकीज. आर्यन टॉकीज सिनेमा थिएटर म्हणून उत्तम होतंच, शिवाय ब्रिटिश वास्तुशैलीचा ते एक अप्रतिम नमुना होता. पुण्यातल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये खरं म्हणजे आर्यन टॉकीजचा समावेश व्हायला पाहिजे होता, कारण भारतातला पहिला बोलपट आलमारा याच टॉकीजला प्रदर्शित झाला होता. मिरर स्क्रीन या तेव्हाच्या अत्याधुनिक तंत्राचा पहिला प्रयोगही इथेच झाला होता. तो पाहायला राज कपूर सारख्या दिग्गजांनीही हजेरी लावली होती. असो, ही वास्तू जशीच्या तशी जतन करून ठेवण्याचे सारे प्रयत्न आर्यनच्या संचालकांनी केले, पण लाल फितीच्या कारभारापुढे त्यांना नमावं लागलं. रुपेरी पडद्याच्या या वास्तूवर आज एक वाहनतळ उभा आहे. दुसरं टॉकीज आहे विजयानंद टॉकीज. त्या काळी काही थिएटर्समध्ये सिनेमा आणि नाटक या दोन्हीची सोय होती. विजयानंद टॉकीज त्यातलंच. बालगंधर्वांचे प्रयोगही या टॉकीजनी पाहिले आहेत. तसंच ही वास्तू एका ऐतिहासिक घटनेचीही साक्षीदार आहे. 1909 साली क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा याच थिएटरमध्ये वध केला होता. या थिएटरची मालकी सुरुवातीपासून ते अगदी आजपर्यंत एकाच घराण्याकडे आहे, हे अजून एक वेगळेपण. आणि हे मुंबईमधलं सेंट्रल प्लाझा टॉकीज. भारतातल्या जुन्या थिएटर्समध्ये गिरगावातल्या सेंट्रल प्लाझाची गणना होते. इसवी सन 1824 रोजी हे स्थापन झालं, म्हणजे आजपासून 250 वर्षांपूर्वी. प्रभातचे सारेच सिनेमे इथे प्रदर्शित झाले. त्यात इतिहास घडवला तो संत तुकारामनं. संत तुकाराम इथं प्रदर्शित झाला आणि पुढचे तब्बल 58 आठवडे गाजला. ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत आणि शेठ सावकारांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत अशा साऱ्यांचीच मनं रमवणारी ही वास्तू 1988 साली आगीत जळून खाक झाली होती. मात्र प्राणलाल दोशी आणि श्री वर्तक या भागीदारांनी अतिशय जिद्दीनं 10च महिन्यात ती पुन्हा बांधून थिएटर पूर्ववत चालू केलं. पुण्यातल्या आर्यन टॉकीजचे संचालक श्री अनंतराव पाठक, नाशिकच्या विजयानंद टॉकीजचे संचालक श्री विनय चुंबळे आणि मुंबईच्या सेंट्रल प्लाझाचे संचालक श्री अप्पासाहेब मोहोळ यांना प्रभात कृतज्ञता पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर यायची विनंती करतो. सर्वप्रथम मी श्रीयुत अनिल दामल्यांना विनंती करते आर्यन टॉकीजचे श्रीयुत अनंतराव पाठक यांचा प्रभात कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करावा. यानंतर श्री अजित दामले यांनी विजयानंद टॉकीजचे श्री विनय चुंबळे यांना प्रभात कृतज्ञता पुरस्कार प्रदान करावा अशी विनंती करतो. श्रीयुत विवेक दामल्यांना विनंती करते त्यांनी सेंट्रल प्लाझाचे श्रीयुत अप्पासाहेब मोहोळ यांना प्रभात कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करावे. आता आपण वळूया प्रभात पुरस्कारांकडे. अरे ते वाक्य म्हणणं आहे क्यूचं वाक्य. कोण आहे? जे वरती आल्यावर कळेल ते क्यूचं वाक्य म्हणणार आहे पहिल्यांदा. सॉरी 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 सॉरी. रेडी? हा येऊ वाक्य. हा. अँड द अवॉर्ड गोज टू ऍक्शन. अरे शेजारी कोणीच नाही, कोणाला मिठी मारू. कॅमेरामॅन बसलो बसलो जाऊ दे मग. वा वा, कुठला लाईट आहे माझा? हा, कॅमेरे सगळे माझ्याकडे पाहिजे. तिकडे प्रेक्षकांकडे नाही, माझ्याकडे. कसं दिसतंय? अरे तुमचे कपडे वगैरे चांगले असतात, हे आमचं बघा. ऐन वेळेला सोल तुटतो, काय काय भजे होतात. असं ते असं ते काय हल्ली आहे ना, मला कॉम्पिटिशनला खूप आहेत लोक. तो आपला तो झाला काय गलगले गलगले असे खूप लोक आहेत हल्ली. काय सगळेच जण आहे ना, सगळेच रोल करायला लागले. त्यामुळे अवॉर्ड नक्की कोणाला मिळणार काही कळत नाही. डायरेक्टर लोकांचं बरं असतं हो. एखादा भीषण सामाजिक विषय किंवा दुष्काळावर एखादी फिल्म केली की बरं असतं त्यांचं. अवॉर्ड फिक्स. चला आपल्याला अजून बरंच काय करायचं आहे. मीडिया अवॉर्ड मिळाल्यानंतर मला सह्या द्यायच्या आहेत, सगळ्या मुलाखती वगैरे प्रॅक्टिस. त्याशी काय बोलत बसलोय. ओ ताई या काय? इकडे आहे ना, तिकडे रिकाम टेकडे थांबले. इकडे आहे ना, माझं एक काम करा ना प्लीज प्लीज. जा जा. हे अवॉर्ड घ्या. हा, हे तुम्ही मला द्या, म्हणजे तुम्हाला अवॉर्ड देण्याची प्रॅक्टिस होईल, मला घेण्याची प्रॅक्टिस होईल. तिकडे बघा फोटो.
आवड मिळाल्यामुळे मला काही शब्द सुचेनासे झाले. मी घरून टाईप करूनच आणलंय, बायकोनेच दिलंय. मी ते जसं काही सचिन तेंडुलकर रिटायरमेंटच्या दिवशी भाषण जसं वाचून दाखवलं तसं आता हा भाषण जोडणार आहे. बऱ्याचदा ना खरं तर जिंकणाऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळंच बोलायचं असतं, पण अपरिहार्य कारणांमुळे ते मनातलं बोलूच शकत नाहीत. मग ते बऱ्याचदा रात्रीच्या पार्टीत आपलं मन मोकळं करतात. म्हणा ना ऍक्शन. ऍक्शन म्हणू परत एकदा. ऍक्शन. हा, धन्यवाद धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अवॉर्ड जरा टोचत आहे. तहे दिल से शुक्रिया दा, थँक्यू. तुम्ही मला हे अवॉर्ड दिलं. माझी हे स्वीकारण्याची योग्यता आहे की नाही हे मला माहिती नाहीये. खरं म्हणजे हे मला मागच्या वेळेस मिळायला पाहिजे होतं, पण तो तुमचा लॉबीवाला होता ना, त्याला यंदा पाठवलाय तुम्ही फॉरेनच्या इव्हेंटसाठी स्कॉटलंड, सिंगापूरला, आणि आम्ही बसलो इथे. हे अवॉर्ड माझं एकट्याचं नाही आहे. खरं तर बाकी कुणाचाही या अवॉर्डशी काही संबंधच नाही. मला सांगतो, हा रोल एवढा अवघड होता की कोणी करायला तयारच नव्हतो. असं काही नाहीये, दुसरं कोणी तयार नव्हतं, कारण पेमेंटची बोंबाबोंब होती ना. पण मी आमच्या निर्मात्यांचा खूप आभारी आहे. करेक्ट आहे, कारण असं बोलावं लागतं. अजून पेमेंटचं लास्ट इन्स्टॉलमेंट यायचं आहे. असे निर्माते आताच्या काळात बघायला मिळत नाही हो. हे अगदी खरं आहे, कारण ते कधी सेटवर दिसतच नाहीत. हा, आता हिरोईनचा एखादा सीन असेल महत्वाचा तर येतात मात्र. आणि मुख्य म्हणजे या अवॉर्ड मध्ये माझ्या बायकोची मला खूप मदत झाली. खरं आहे, शूटिंग होतं नागपूरला आणि बायको होती कोकणात. अंतर एवढं होतं की मदत होणारच. आजवरच्या माझ्या आयुष्यात या अवॉर्डचं मोल अतिशय वेगळं आहे. ट्रॉफीपेक्षा कॅश प्राइज का नाही देती लोक? आता यापुढे मला काही बोलता येत नाहीये. खरं आहे, कारण संध्याकाळ झाली आहे, हात काय पाय काय थरथरायला लागलेले आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. अलविदा, शब्बाखेर, धन्यवाद. बघितलंच प्राजक्ता, हे असं असतं, मी तुला म्हणत होतो ना. हो, असं असतं. पण प्रभात पुरस्कार स्वीकारताना मात्र कोणाच्याही मनात असं काहीच असणार नाही याची मला खात्री आहे. तर आता वेळ झालेली आहे पुरस्कारांची. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो अनमोल भावे आणि श्रीमती सुमित्रा भावे. सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखन नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट ध्वनी निमिष छेडा, अविनाश सोनवणे, फँड्री. प्रमोद थॉमस, अस्तु. मी संसार वृक्षाचा प्रेरक आहे. रसूल पुकुटी, रेनी डे. रोहित प्रधान, येलो. रोहित प्रधान, रेगे. सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखन रेनी डे, रसूल पुकुटी. रसूल पोकटीच्या वतीने हा चित्रपटाचा पुरस्कार मी स्वीकारते. प्रभात पुरस्कार 2014 सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट रंगभूषा गीता गोडबोले, तुया धर्म कोणचा. निशिकांत उजवणे, जय जयकार. समीर, अस्तु. समीर कदम, राजेश अंबुलकर, फँड्री. सुभाष शिंदे, 72 मैल एक प्रवास. जगामंदी कार माणूस घडविलास 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 दुःखामध्ये बुडविलास. आणि सर्वोत्कृष्ट रंगभूषेचे विजेते आहेत निशिकांत उजवणे, जय जयकार. प्रभात पुरस्कार 2014 पुढची नामांकनं आहेत. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी
मंचावर आमंत्रित करतो श्रीमती आशाताई काळे यांना. आशाताई, तुमचं खूप खूप स्वागत. सर्वोत्कृष्ट वेशभूषा धनश्री कामतेकर वाक्या, गार्गी कुलकर्णी आणि प्रियांका दुबे फॅन्ड्री. गीता गोडबोले तुया धर्म कोणचा. पृणिता जाधव हर्षदा खानविलकर दुनियादार. सुमित्रा भावे कल्याणी गुगळे अस्तु. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा गीता गोडबोले तुया धर्म कोणता. श्रीरंग, हां, तरी पण विक्रमाने त्याचा हट्ट सोडला नाही. आता हे काय नवीन मध्येच. विक्रम वेताळाची गोष्ट. म्हणजे तू लेडी वेताळ आहेस. हो, तसं समजूया. बर. तर लक्ष देऊन ऐक. गाणी रेकॉर्ड कशी होतात हे तुला माहितीये, पण त्यावर नाच कसा बसवतात हे तुला माहितीये? नाही नाही, लेडी वेताळ नाही माहीत. हीच खरी गंमत आहे या मायानगरीची. बर. दिसणारी गोष्ट कशी केली हेच लोकांना माहीत नसतं, आणि ते दाखवण्यासाठी मी तुला इथे घेऊन आले आहे. नाच बसवताना बघणं हे प्रत्यक्ष नाच बघण्यापेक्षा जास्त मनोरंजक असतं. बर. तेव्हा गाण्यांवर नाच कसा बसवतात हे बघण्यासाठी माझ्याबरोबर त्या फांदीवर उलटा लटक. मी? हो, आणि नीट बघ, मला सांग, नाहीतर तुझ्या या फिल्मची सेन्सॉरच्या टेबलावर 100 शकलं होतील आणि त्यातले एकही कामी येणार नाही. लवकर या. चल चल चल, मी चालले. ए लेडी वेताळ, अगं थांब. हॅलो. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. जे वेड मजला लागले. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. जे वेड मजला लागले. एक मिनिट, माझी बॉट मध्ये येते. कोण आहे इकडे? नाही, ती अशी नको. मेकअप नाही, ते आता बर्थडे मुळे पिन लाव. जे वेड मजला लागले. मस्त मस्त. यमुनेच्या काठावर किसन मुरली धर कोणी मन गिरी धर नरवर नटवर कुंजवनी खेळ तो रास रंग एक नटरंगी नारकरी 16 शिनगार आली. नाही नाही, ही गॅप मुद्दाम ठेवल्यासारखी वाटते. एक गॅप कमी करा. चला चला, लास्ट रो. रेडी रेडी रेडी. आपण टेक करूया का? यमुनेच्या काठावर किसन मुरली धर कोणी मन गिरी धर नरवर नटवर कुंजवनी खेळ तो रास रंग एक नटरंगी नारकरी 16 शिनगार आली. पोझिशन्स घ्या, खुरपला जीव दिल काळजाच खत राखायाला मळा केली डोळ्याची या वात उजगावण्याच्या परी उभा दिन रात नको जीव टांगू ठाव हाय मला सार नको काही सांगू
वळूया पुढच्या पारितोषिकांकडे. प्रभात पुरस्कार 2014 सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन आणि नामांकन आहेत उमेश जाधव, दुनियादारी. उमेश जाधव, कुणी घर देता का घर. उमेश जाधव, टाइमपास. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला पहिल्या धाराच्या प्रेमानं साला काळीच केलंय बा. विश्वास नाटेकर, तू या धर्म कोणचा. आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो श्रीमती मधु कांबीकर यांना. तुमचं खूप खूप स्वागत. आणि विजेते आहेत उमेश जाधव, टाइमपास. उमेश येऊ न शकल्यामुळे राहुल भातनकर यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. प्रभात पुरस्कार 2014 सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन अजित दांडेकर, अ रेनी डे. एकनाथ कदम, आजचा दिवस माझा. रणजित देसाई, तू या धर्म कोणचा. सुमित्रा भावे आणि संतोष संखत, अस्तु. विजय घोडके, येलो. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो श्री संतोष संखद यांना. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन एकनाथ कदम, आजचा दिवस माझा. प्रभात पुरस्कार 2014 सर्वोत्कृष्ट संकलन आणि नामांकन आहेत सर्वोत्कृष्ट संकलक चंदन अरोरा, फॅन्ड्री. दिनेश पुजारी, रेगे. या रेगेच्या इथे चल रे, गाडी तुझ्या फार्म हाऊसवर घे. जयंत जठार, येलो. मोहित टाकळकर, अस्तु. राहुल भातणकर, आजचा दिवस माझा. काम आहेत. दिल्लीच्या मॅडमनं सगळी कामं आजच करायला सांगितलीत. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो श्री समर नखाते यांना. स्वागत समर. सर्वोत्कृष्ट संकलन पुरस्कार दिनेश पुजारी, रेगे चित्रपट. प्रभात नगरी जिथे बहरली लखलख चंदेरी दुनिया. जगासावघ्या दीपवून गेली कला गुणांची जी आज दिनेश पुजारी येऊ न शकल्यामुळे अभिजित पानसे यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय. प्रभात पुरस्कार 2014 सर्वोत्कृष्ट छायाचित्रण नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण महेश लिमये, येलो. तिला अजिबात दाद देत नाहीये. मिलिंद जोग, अस्तु. रागावलीस. प्रसाद भेंडे, दुनियादारी. संजय जाधव, रेनी डे. विक्रम अमलाडी, फॅन्ड्री. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण महेश लिमये, येलो. पुन्हा एकदा